Hi students, I am CS संतोष आस्कर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण 11th OCM चा जो फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेस तो चॅप्टर पाहत आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय बिझनेस अँड फीचर्स ऑफ बिझनेस हा पॉइंट डिस्कस केला होता. या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय प्रोफेशन अँड फीचर्स ऑफ प्रोफेशन हे डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा समजावून घेऊया प्रोफेशन म्हणजे काय. प्रोफेशन इज दॅट पार्ट ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज अंडर विच अ पर्सन युजेस हिज एज्युकेशनल नॉलेज अँड स्पेशल स्किल टू रेंडर सर्व्हिसेस फॉर अर्निंग सम इन्कम. प्रोफेशन म्हणजे काय आहे? वेन पर्सन युजेस हिज एज्युकेशनल नॉलेज अँड स्पेशल स्किल्स टू रेंडर सर्व्हिसेस टू अर्न सम इन्कम. जेव्हा एखादा माणूस त्याचं एज्युकेशन आणि त्याच्याकडे असणाऱ्या स्पेशल स्किल्स याचा वापर करून सर्व्हिसेस देतो लोकांना आणि सर्व्हिसेसच्या बाबतीत पैसे घेतो, त्याला म्हटलं जातं प्रोफेशन. प्रोफेशन म्हणजे काय हे बघत असताना दोन मुद्दे फार महत्वाचे जे ठळकपणे समोर येत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एज्युकेशनल नॉलेज आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पेशल स्किल. सो जेव्हा एखादा माणूस त्याच्याकडे असणारं एज्युकेशनल नॉलेज आणि स्पेशल स्किल या दोन्हीचा वापर करून काही सर्व्हिसेस देत असतो तेव्हाच त्याला प्रोफेशन असं म्हटलं जातं. सो प्रोफेशन एखादा तुम्ही जो व्यवसाय करताय ते बिझनेस आहे का प्रोफेशन आहे? बिझनेस आहे का प्रोफेशन आहे हे ठरवत असताना कोणत्या दोन गोष्टी महत्वाच्या आहे? तो माणूस सर्व्हिस देत असताना एज्युकेशनल नॉलेज वापरतोय का किंवा त्याच्याकडे असणारे स्पेशल स्किल्स वापरतोय का? या दोन गोष्टी जर तो पर्सन वापरत असेल तरच आपल्याला म्हणता येईल की ही इज अ प्रोफेशनल, तो प्रोफेशनल आहे. ओके, अदरवाइज आपल्याला प्रोफेशनल म्हणता येणार नाही. ओके, सो प्रोफेशन म्हणजे काय हे बघत असताना वेन पर्सन uses his personal skill and educational knowledge to render services for earning money is called as profession. जेव्हा एखादा माणूस पैसे मिळवण्यासाठी सेवा देतो, सेवा देताना कशाचा वापर करतो? सेवा देताना त्याच्याकडे असणारा नॉलेजचा वापर करतो आणि स्किलचा वापर करतो. त्या दोन्ही गोष्टींचा वापर करून जेव्हा तो सेवा देतो त्याला प्रोफेशन असं म्हटलं जातं आणि जो माणूस ते सेवा देत असतो त्याला प्रोफेशनल असं म्हटलं जात असतं. फॉर एक्झाम्पल डॉक्टर. बघा आपल्याला काय झालं की आपण डॉक्टरकडेच जातो. डॉक्टर म्हणजे असा माणूस असतो का की तो कुणाकडे तरी काही शिक्षण घेतलेलं नाहीये, 8वी 9वी 10वी पर्यंत शिकलेला आहे आणि मग डॉक्टर कुठल्या तरी डॉक्टरकडे गेलेला आहे, कंपाऊंडर म्हणून काम केलेलं आहे आणि त्याने थोडेसे नॉलेज गेन केलेलं आहे मेडिकल फील्डचं आणि नंतर स्वतः डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायला लागलेलं आहे. असं तुम्ही पाहता का? तर असं घडत नाही. डॉक्टर म्हणजे कोण असतो? जो माणूस प्रॉपर एज्युकेशन घेतो, MBBS, BHMS, BA, MS हे क्वालिफिकेशन मिळवतो आणि ते क्वालिफिकेशन मिळवल्यानंतर तो लोकांना सर्व्हिसेस देत असतो. त्यालाच प्रोफेशनल म्हणता येतं. एज्युकेशनल नॉलेज अँड स्पेशल स्किल्स ह्या दोन गोष्टींचा वापर करून जेव्हा माणूस सर्व्हिसेस देतो त्यालाच प्रोफेशन म्हणायचं असतं, इतर गोष्टींना नाही. कोणकोणते प्रोफेशनल्स आपल्याकडे असतात? डॉक्टर्स असतात, ऍडव्होकेट्स असतात, चार्टर्ड अकाउंटंट्स असतात, कंपनी सेक्रेटरीज असतात. ही जी सगळी लोक आहेत ते पहिल्यांदा एज्युकेशन घेतात आणि ते एज्युकेशन घेतल्यानंतर लोकांना सर्व्हिसेस देतात. कोणीतरी विदाऊट लर्निंग एनिथिंग काहीतरी सर्व्हिसेस देत आहे, सल्ला देत आहे असं होत नसतं कधीही. सो प्रोफेशन म्हणजे असा भाग की ज्याच्यामध्ये माणूस अगोदर योग्य शिक्षण घेतो आणि त्या शिक्षणाच्या मदतीने लोकांना सर्व्हिसेस देत असतो आणि त्याच्या बदल्यात लोकांकडून पैसे घेतो, त्याला प्रोफेशन असं म्हटलं जातं. ओके, आता या प्रोफेशनचे आपण फीचर्स पाहूयात. पहिलं फीचर आहे एम.
प्रोफेशनचा एम काय असतं, उद्देश काय असतो, उद्दिष्ट काय असतं. एव्हरी प्रोफेशन इज प्रॅक्टिस्ड फॉर अर्निंग मनी. ऑल्सो दे रेंडर सर्व्हिसेस टू देअर क्लायंट्स अँड सॉल्व्ह देअर प्रॉब्लेम. उद्देश काय असतो, तर आपले जे क्लायंट्स आहेत, प्रत्येक प्रोफेशनचे जे क्लायंट्स असतात, प्रत्येक व्यवसायाचे जे कस्टमर्स असतात, ज्याला क्लायंट्स असं म्हटलं जातं, आपले जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सला योग्य सर्व्हिसेस देणे आणि त्या सर्व्हिसेसच्या बदल्यात पैसे मिळवणे हा उद्देश किंवा हे एम असतं प्रोफेशनचं. सो प्रोफेशनचं पहिलं फीचर आहे एम. आणि प्रोफेशनचं एम काय असतं, तर आपले जे काही क्लायंट असतात त्यांना योग्य ते सल्ले देणे, योग्य ते मार्गदर्शन करणे आणि त्याच्या बदल्यात लोकांकडून पैसे मिळवणे. हे झालं पहिलं फीचर प्रोफेशनचं. प्रोफेशनचं दुसरं फीचर आहे क्वालिफिकेशन. अ प्रोफेशन कॅन बी प्रॅक्टिस्ड ओनली आफ्टर अक्वायरिंग रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स. प्रोफेशन कधी प्रॅक्टिस करता येतं, प्रोफेशन तुम्ही प्रोफेशनल आहात असं कधी सांगता येतं, जर तुम्ही ते स्पेसिफिक त्या प्रोफेशनशी रिलेटेड असणारं नॉलेज तुम्ही अक्वायर केलं, ती डिग्री मिळवली, तर तुम्हाला प्रोफेशनल म्हणून प्रॅक्टिस करता येते, अदरवाईज नाही करता येत. तुम्ही सगळे कॉमर्सला ऍडमिशन घेतलेले, तुम्ही कॉमर्स मधले करिअर्स आता तुम्हाला माहित झालेले असतील. वन ऑफ द बेस्ट करिअर जे कॉमर्समध्ये आहेत, एक असतं चार्टर्ड अकाउंटंट आणि दुसरं असतं कंपनी सेक्रेटरी. आता असं होतं का हे दोन्ही करिअर प्रॅक्टिस करायचे म्हणजे मी बीकॉम पर्यंत शिकत जातो, कुठल्या तरी सीए कडे 3-4 वर्ष शिकतो आणि नंतर मी सीए आहे म्हणून सगळ्यांना सल्ले द्यायला लागतो, असं नाही होत. जर तुम्हाला सीए व्हायचं असेल तर त्याच्यासाठी रिक्वायर्ड जो सिलेबस असतो, ज्या एक्झाम्स असतात त्या पास व्हाव्या लागतात, ते क्वालिफिकेशन तुम्हाला घ्यावं लागतं. क्वालिफिकेशन तुम्ही मिळवल्यानंतरच तुम्हाला ऍज अ सीए, ऍज अ सीएस किंवा ऍज अ डॉक्टर तुम्हाला प्रॅक्टिस करता येते, अदरवाईज नाही करता येत. प्रोफेशन जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल, तुम्हाला जर लोकांना सर्व्हिसेस द्यायच्या असतील, तर जे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन मिळवणं मस्ट असतं. तुमच्याकडे जर ते क्वालिफिकेशन नसेल तर ती सर्व्हिसेस तुम्ही लोकांना देऊ शकत नाही. सो क्वालिफिकेशन, तुम्हाला जे प्रोफेशन प्रॅक्टिस करायचंय त्या प्रोफेशनसाठी जे क्वालिफिकेशन लागतं ते क्वालिफिकेशन तुम्ही घेणं बंधनकारक असतं. वन कॅनॉट प्रॅक्टिस प्रोफेशन अनलेस दिस नॉलेज इज अक्वायर्ड. कुणीही त्या प्रोफेशनशी रिलेटेड नॉलेज घेतल्याशिवाय, क्वालिफिकेशन घेतल्याशिवाय ते प्रोफेशन प्रॅक्टिस करू शकत नाही. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, मला डॉक्टर व्हायचंय, म्हणून मी एका डॉक्टरकडे 10 वर्ष कंपाऊंडर म्हणून काम केलं आणि नंतर आता दुसऱ्या गावी गेलो आणि मी आता डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायची म्हटलं तर मला तशी प्रॅक्टिस करता येत नसते. डॉक्टर होण्यासाठी, डॉक्टर म्हणून लोकांना जर मला सर्व्हिसेस द्यायच्या असतील, मला प्रोफेशन ऍज अ डॉक्टर माझं प्रोफेशन करायचं असेल, तर मला त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड नॉलेज आहे, त्याच्यासाठी जो रिक्वायर्ड सिलेबस आहे, त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड एक्झाम आहेत त्या सगळ्या पास कराव्या लागतात. ते क्वालिफिकेशन मिळवावं लागतं आणि त्याच नंतर मी ते प्रोफेशन प्रॅक्टिस करू शकतो, अदरवाईज नाही. तिसरं फीचर आहे फायनान्शियल रिटर्न्स. प्रोफेशनल गेट्स फीज इन एक्सचेंज ऑफ देअर सर्व्हिसेस. इन्कम रिसिव्ड बाय द प्रोफेशनल इट नॉट फिक्स्ड. प्रोफेशन हे प्रॅक्टिस कशासाठी करायचं असतं, तर लोकांना सर्व्हिसेस देण्यासाठी. नो डाऊट लोकांना सर्व्हिसेस देण्यासाठी आपण प्रॅक्टिस करत असतो प्रोफेशन, पण अल्टिमेटली एम काय असतं, तर ते प्रॅक्टिस देण्यामधून पैसे मिळवले, टू अर्न मनी इज द बेसिक एम. जसं आपण पहिल्या पिक्चर मध्येच पाहिलं होतं की प्रोफेशन प्रॅक्टिस करण्याचं एम काय असतं, टू अर्न मनी. सो जेव्हा जेव्हा प्रोफेशनल दुसऱ्या लोकांना सर्व्हिसेस देत असतात तेव्हा फीच्या स्वरूपात त्यांना रिटर्न्स मिळत असतात. असं होत नाही की मी सगळ्यांना सल्ले देत बसलोय आणि कुणाकडूनच पैसे घेत नाही. तसं प्रोफेशन प्रॅक्टिस करत नाही कुणीही. कारण प्रत्येक जण बघा, बिझनेस असू द्या नाही तर प्रोफेशन असू द्या, प्रत्येक जण कशासाठी काम करतो, पैसे मिळवण्यासाठी. सो जेव्हा जेव्हा प्रोफेशन मध्ये आपण सर्व्हिसेस देतो कुणाला तरी, त्याच्या बदल्यात आपण काय एक्सपेक्ट करत असतो, त्याच्या बदल्यात आपण फीज एक्सपेक्ट करत असतो, जी आपण सर्व्हिसेस दिल्याबद्दल आपण घेत असतो. ही फीज फिक्स नसते. जसा एखादा एम्प्लॉई
कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याला महिना संपल्यानंतर महिन्याच्या 4 तारखेपर्यंत, 5 तारखेपर्यंत, 10 तारखेपर्यंत जो पगार मिळतो तो फिक्स्ड असतो. तसं प्रोफेशनलला मिळणारी फीज ही फिक्स नसते. जास्त क्लायंट्स आले, जास्त सर्व्हिसेस दिल्या गेल्या तर मिळणारी फी ही जास्त असणार आहे. जर कमी क्लायंट आले, क्लायंटला कमी सर्व्हिसेस दिल्या गेल्या तर मिळणारी फी ही कमी असते. सो प्रोफेशनलला जी फी मिळते ती फिक्स्ड नसते. जसं सर्व्हिसमध्ये असतं की तुम्ही कामाला गेला, तुम्ही महिनाभर तुमचं काम केलं की तुम्हाला मिळणारा पगार हा नेहमी फिक्स्ड असतो. पण प्रोफेशनच्या बाबतीत तसं नसतं. फिक्स्ड इन्कम असू शकत नाही, कारण जेवढ्या त्या प्रोफेशनलचा जो इन्कम असतो तो क्लायंट्स वरती डिपेंड असतो. जेवढे जास्त क्लायंट्स येतील, जेवढ्या जास्त प्रमाणात सर्व्हिसेस दिल्या जातील तेवढ्या जास्त प्रमाणात फीज मिळते. हे उलट झालं तर फीज कमी मिळते. पुढचं फीचर आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय मराठीमध्ये समजून घ्यायचं झालं तर मराठीमध्ये कॅपिटलला म्हटलं जातं भांडवल. तुम्ही जे प्रोफेशन प्रॅक्टिस करणार आहात त्याच्यासाठी ऑफिस घ्यावं लागतं, बाकीचं ऑफिसचा सेटअप करावा लागतो. एसी आला, टेबल आला, एसी नसेल तर फॅन, टेबल, चेअर, बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. क्लायंटला बसण्याची व्यवस्था वगैरे करावी लागते. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात भांडवलाची गरज लागते, जास्त प्रमाणात कॅपिटलची गरज लागते. सो वेनेवर यू प्रॅक्टिस प्रोफेशन यू नीड ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोफेशन प्रॅक्टिस करत असता त्यावेळेला तुम्हाला जास्त प्रमाणात कॅपिटल लागतं, कारण तुम्हाला तो ऑफिस सेटअप करायचं असतं. कारण तुमचा मेन एम काय आहे, टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू कस्टमर्स. मग कस्टमरला सर्व्हिसेस द्यायचे असतील तर त्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवावं लागेल. मग बसण्याची जागा, ऑफिसचं ऍटमॉस्फिअर हे सगळं आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागतं आणि त्याच्यासाठी जास्त प्रमाणात पैसे लागतात, ज्याला आपण भांडवल म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये कॅपिटल असं म्हटलं जातं. सो वेनेवर यू प्रॅक्टिस प्रोफेशन यू विल रिक्वायर्ड ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोफेशन करणार आहात, प्रॅक्टिस करणार आहात, तेव्हा तेव्हा तुम्हाला जास्त प्रमाणात कॅपिटल लागतं. पुढचं फीचर आहे रजिस्ट्रेशन अँड मेंबरशिप. Some professionals have a council which regulate the activities of professionals. These professionals have to register them with their respective council and get certificate of practice. काउन्सिल या शब्दाचा अर्थ आहे कमिटी. काही प्रोफेशन्स अशा असतात जिथं तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी, ते काम करण्यासाठी तुम्हाला एका कमिटीला, तुम्ही जे प्रोफेशन करणार आहात, समजा डॉक्टर आहे, मला ऍज अ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायची, तर नुसतं क्वालिफिकेशन घेणं महत्वाचं नसतं की मी एमबीबीएस केलं, बीएमएस केलं, बीएचएमएस केलं, झालं एक्झाम पास आउट झालो की चला आता मी डॉक्टरी सुरू करू शकतो, असं नाही. रिक्वायर्ड क्वालिफिकेशन तुम्हाला मिळाल्यानंतर त्या ज्या बॉडीज असतात ज्या ह्या एक्झाम वगैरे कंडक्ट करतात त्या बॉडीजने कमिटी निर्माण केलेल्या असतात आणि त्या कमिटीकडे तुम्हाला रजिस्टर करावं लागतं की मी तुमच्याकडं ऍज अ डॉक्टर म्हणून रजिस्टर करू इच्छितो आणि त्याच्यानंतर मी ऍज अ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू इच्छितो. असं रजिस्ट्रेशन केल्याशिवाय किंवा त्या कमिटीची मेंबरशिप घेतल्याशिवाय किंवा त्या बॉडीची मेंबरशिप घेतल्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिसच करता येत नाही. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रोफेशनल म्हणून प्रॅक्टिस करायची आहे तेव्हा तेव्हा रिस्पेक्टिव्ह बॉडीच्या ज्या कमिटीज असतात, काउन्सिल्स असतात, त्या काउन्सिलकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्याची मेंबरशिप घ्यावी लागते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ऍज अ प्रोफेशनल प्रॅक्टिस करता येते. फॉर एक्झाम्पल, मी सीए ची एक्झाम पास झालेलो आहे, चार्टर्ड अकाउंटंटची मी एक्झाम पास केली. एक्झाम पास केली म्हणजे लगेच एक्झामचा रिझल्ट आला की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मला ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस करता येत नसते. सीएचं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटला मला ऍप्लिकेशन करावं लागतं की मी एक्झाम पास झालेलो आहे, आता मी सीए म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी इलिजिबल झालो आहे, तरी तुम्ही मला प्रॅक्टिस करण्याची परवानगी द्या, तुम्ही मला तुमच्या रजिस्टरमध्ये रजिस्टर करून घ्या. मग ते आपलं नाव त्यांच्या रजिस्टरमध्ये रजिस्टर करून घेतात, आपल्याला त्यांच्या संस्थेचा मेंबर करून घेतात आणि मगच आपल्याला ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट, ऍज अ सीए म्हणून प्रॅक्टिस करता येते. तसंच कंपनी सेक्रेटरीचं पण असतं, तसंच डॉक्टरचं पण असतं.
नुसतं क्वालिफिकेशन महत्वाचं नाहीये, तर ज्या इन्स्टिट्यूट हे सगळे एक्झाम्स वगैरे कंडक्ट करतात त्या इन्स्टिट्यूटच्या कमिटीकडे आपल्याला ऍप्लिकेशन करून त्याचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं, त्याची मेंबरशिप घ्यावी लागते आणि त्याच्यानंतरच प्रोफेशनला सुरुवात करता येते, त्याच्याशिवाय नाही. बार काउन्सिल ऑफ इंडिया फॉर लॉयर्स, ICAI फॉर चार्टर्ड अकाउंटंट्स, इंडियन मेडिकल असोसिएशन फॉर डॉक्टर्स, हे ज्या काउन्सिल असतात त्या कशा, त्याची उदाहरणं दिलेली आहेत बघा. जर ऍडव्होकेट म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर बार काउन्सिल ऑफ इंडिया कडे तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. तुम्हाला सीए म्हणून प्रॅक्टिस करायची असेल तर ICAI कडे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि तुम्हाला डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायचं असेल तर इंडियन मेडिकल असोसिएशन कडे तुम्हाला मेंबरशिपसाठी ऍप्लिकेशन करावं लागतं. या इन्स्टिट्यूट्सने तुम्हाला मेंबरशिप दिली तरच तुम्ही ते पर्टिक्युलर प्रोफेशन प्रॅक्टिस करू शकता, अदरवाईज करू शकत नाही. आणि मग तुम्ही एकदा का मेंबरशिप घेतली या इन्स्टिट्यूट कडून की त्यांनी तुम्हाला कोड ऑफ कंडक्ट दिलेला असतो, म्हणजे तुम्ही कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही, तो कोड ऑफ कंडक्ट तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करावा लागतो. सो आपल्याला लक्षात काय घ्यायचंय की प्रोफेशन प्रॅक्टिस करत असताना जेवढं महत्वाचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तेवढंच आपल्याला जे प्रोफेशन आपल्याला प्रॅक्टिस करायचंय तिथं त्या कमिटीची, त्या काउन्सिलचे मेंबरशिप आणि रजिस्ट्रेशन सुद्धा महत्वाचं आहे. पुढचं फीचर आहे नॉन ट्रान्सफरेबिलिटी. आपण जे प्रोफेशन प्रॅक्टिस करत असतो किंवा हे जे प्रोफेशन आहे ते आपल्या इच्छेने दुसऱ्याला ट्रान्सफर करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, मी डॉक्टर आहे आणि माझं एज झालंय, आता मला प्रॅक्टिस करता येत नाही, मी म्हातारा झालेलो आहे आणि आता मला प्रॅक्टिस करता येत नाही, माझ्याकडे 100-150 दररोजचे पेशंट असतात. ओके, एवढे पेशंट असतात, त्यामुळे मी विचार करतो आता दुसऱ्या कशाला डॉक्टरकडेही प्रॅक्टिस करू जाऊ द्यायचे, मी माझ्या मुलालाच डॉक्टर म्हणून बसवतो की आणि त्याला तो दवाखाना चालवायला लावतो. तर असं प्रोफेशन आपल्याला ट्रान्सफर करता येत नाही. प्रोफेशन म्हणजे काय, तर वेन पर्सन युजेस एज्युकेशनल नॉलेज अँड स्पेशल स्किल टू रेंडर सर्व्हिसेस फॉर अर्निंग मनी इज कॉल्ड ॲज अ प्रोफेशन. सो प्रोफेशन तुम्हाला कुणालाही प्रॅक्टिस करायचं असेल तर रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन असल्याशिवाय करताच येत नाही. सो मी डॉक्टर आहे, माझ्या मुलाने रिक्वायर्ड क्वालिफिकेशन घेतलेलं नाहीये, पण चला माझा खूप मोठा दवाखाना आहे, मी माझ्या मुलाला डॉक्टर म्हणून तिथंच बसवतो, असं आपलं प्रोफेशन दुसऱ्याला ट्रान्सफर करता येत नाही. आपण बिझनेसच्या बाबतीत बऱ्याच वेळेला बघतो बघा, पहिल्यांदा बिझनेस आजोबा चालवत असतात, त्याच्यानंतर ते मुलाचे वडील चालवतात, त्याच्यानंतर तो मुलगा चालवतो, पिढ्यानपिढ्या तो बिझनेस पुढच्या पिढीकडे जातो. बिझनेसला तसं जाऊ शकतं कारण बिझनेसला काही रिक्वायर्ड क्वालिफिकेशन नसतं, पण प्रोफेशन कॅन नॉट ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन, कारण त्याच्यासाठी क्वालिफिकेशन आवश्यक असतं. क्वालिफिकेशन शिवाय तुम्ही प्रोफेशन प्रॅक्टिस करू शकत नाही. सो हे महत्वाचं फीचर आहे नॉन ट्रान्सफरेबिलिटी. तुमचं प्रोफेशन तुम्ही तुमच्या इच्छेने दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकत नाही विदाउट रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड स्किल्स. पुढचं फीचर आहे नेचर ऑफ वर्क. प्रोफेशनल चार्जेस फी इन एक्सचेंज ऑफ एक्सपर्ट सर्व्हिसेस, दॅट इज अन आर्किटेक्ट डिझाईन द लेआउट ऑफ ऑफिस ऑर फॉर फीस. नेचर ऑफ वर्क, कामाचं स्वरूप, प्रोफेशनलच्या कामाचं, प्रोफेशन मध्ये कामाचं स्वरूप कसं असतं, तर प्रोफेशनल क्लायंटला सर्व्हिसेस देतो अँड चार्ज फीज अगेन्स्ट दो सर्व्हिसेस. तो क्लायंटला एक्सपर्ट ऍडवाइस देतो आणि ऍडवाइस दिल्याबद्दल क्लायंट कडून पैसे घेतो. अशा पद्धतीने प्रोफेशन मध्ये कामाचं स्वरूप असतं. दुसऱ्याला ऍडवाइस करायची, कन्सल्टन्सी द्यायची आणि त्याच्या बदल्यात समोरच्याकडून पैसे घ्यायचे. आपल्याला घर बनवायचं, आपल्याला आयडिया नसते, लेआउट आपल्याला बनवता येत नाही, मग आपण आर्किटेक्ट कडे जातो. मग आर्किटेक्ट त्याचं एज्युकेशनल नॉलेज अँड स्पेशल स्किल्स वापरून आपल्या घराचं डिझाईन बनवून देतो आपल्याला आणि डिझाईन बनवून दिल्याबद्दल तो आपल्याकडून फीस घेतो. तसंच डॉक्टरचं असतं. आपण आजारी पडलं की आपल्याला नॉलेज नसतं कोणतं मेडिसिन घ्यायचं, काय करायचं, आपण डॉक्टरकडे जातो, तो त्याचं एज्युकेशनल नॉलेज वापरून आपल्याला मेडिसिन सजेस्ट करतो, हे घ्या म्हणतो, तुम्ही बरे होऊन जाल आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला फीस देतो. सो हे होतं फीचर्स ऑफ प्रोफेशन. सो अशा पद्धतीने प्रोफेशन म्हणजे काय आणि कोणकोणते फीचर्स प्रोफेशनचे असतात हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं.
होपफुली तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.